आणि यानंतर थेट जाणार आहोत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज संपूर्ण मुंबई शहरामधील आणि आसपासच्या भागातील नाल्यांची सफाईचं या ठिकाणी परीक्षण करतायत। त्या कारण पावसाळा आता अगदी तोंडावर येऊन ठेपलेला असताना नाल्यांची सफाई जी आहे ती फक्त 60% झाल्याची माहिती समोर आली आहे। आणि त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महापालिका आयुक्त आणि त्याचबरोबर अधिकाऱ्यांसह नालेसफाईची पाहणी करण्यासाठी आता मुंबईतल्या रस्त्यांवर आपल्याला दिसतात। ही थेट दृश्य आपण पाहतोय। या ठिकाणी मुख्यमंत्र्यांकडून नालेसफाई पाहणीचा दौरा या ठिकाणी सुरू झालेला आहे। तर महापालिका आयुक्त गगराणी आणि त्यांच्यासोबत दीपक केसरकर सुद्धा आपल्याला दिसतात। मुंबईचे पालकमंत्री आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्फत ही नाल्यांची सफाई जी आहे त्याची पाहणी सुरू आहे। तर मुंबईमध्ये आज मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू आहे। अनेक रस्त्यांची कामं ही अजूनही ताटकळत आहेत आणि त्यातच आता पावसाळा अगदी काही दिवसांवर आलेला असताना नाल्यांची सफाई जी आहे ती पूर्णतः झालेली आहे की नाही हे पाहण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः आता नालेसफाईची पाहणी करताना दिसतात। तर ही आपण थेट दृश्य पाहतोय। ही मिठी नदी जवळची ही दृश्य आहेत। त्या ठिकाणची सुद्धा नालेसफाई झालेली आहे की नाही याची पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महापालिका आयुक्त गगराणी आणि दीपक केसरकर यांच्यासोबत केली जाते। त्याचबरोबर महापालिकेचे इतर अधिकारी देखील दरम्यान उपस्थित आहेत। तर आत्ताची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय। वडाळा भागामधली ही दृश्य आहेत। आमची प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आपल्यासोबत आहेत। थेट सुस्मिताकडे जाणार आहोत। सुस्मिता, बघितलं तर मान्सून पूर्व तयारी कितपत मुंबईमध्ये झालेली आहे याचा आढावा घेण्यासाठी स्वतः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे फील्डवरती आलेले आपल्याला पाहायला मिळतात। सध्या आपण बघतोय त्यांच्यासोबत भूषण गगराणी पालिका आयुक्त, दीपक केसरकर मुंबईचे पालकमंत्री, सुधाकर शिंदे, अभिजित दांगट असे सर्व अधिकारी आणि या ठिकाणी काम करणारी यंत्रणा असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। आज संपूर्ण दिवसामध्ये आपण जर बघितलं तर मुंबईच्या ठिकठिकाणी ज्या ठिकाणी पाणी भरण्याची शक्यता असते, मोठे नाले आहेत, अशा सर्वच ठिकाणी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जाऊन पाहणी करतात आणि या ठिकाणी जो गाळ उपसा केला जातो आहे त्याची विल्हेवाट कशा पद्धतीने लावली जाते याचं सुद्धा लाईव्ह ट्रॅकिंग हे होणार आहे। ज्या पद्धतीची माहिती समोर मिळते आहे त्यानुसार वडाळ्यानंतर मुख्यमंत्री हे चुनाभट्टीच्या दिशेने जाणार आहेत, त्यानंतर मिठी नदीची पाहणी करणार आहेत आणि याच दौऱ्यातील शेवटचे 2 टप्पे हे दहिसर आणि जोगेश्वरी या ठिकाणी असणार आहेत, जिथे पुन्हा एकदा मुख्यमंत्री प्रसारमाध्यमांशी संवाद साधणार आहेत। सद्यस्थितीमध्ये जर आपण बघितलं तर मुंबईतील जे नाले आहेत त्याचे 85% नाले सफाई पूर्ण झाल्याचं म्हणण्यात आलेलं होतं, परंतु सद्यस्थिती काय आहे याचाच आढावा आता एकनाथ शिंदे घेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यंदाच्या वर्षी नाले सफाईचं टेंडर हे सर्वात उशिरा निघालेलं होतं आणि हे टेंडर उशिरा निघाल्यामुळे कुठेतरी नाले सफाई 100% होणार नाही 1 जूनपर्यंत अशा पद्धतीची चर्चा पाहायला मिळत होती, परंतु अतिशय जलद गतीने या सर्व कामांना दिवस रात्र ही सर्व कामं सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पश्चिम उपनगरांमध्ये 87%, तर पूर्व उपनगरांमध्ये 85%, मिठी नदी 69% इतकी नाली सफाई झाल्याचं म्हटलं जात आहे। बीएमसीने दिलेल्या आकडेवारीनुसार 9 लाख मेट्रिक टन कचरा हा काढण्यात आल्याचं या पद्धतीचं हे सफाई काम सुरू आहे, ज्याच्यामध्ये 123हून अधिक विविध पद्धतीचे मशीन्स आणि दररोज 500हून अधिक कर्मचारी काम करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। परंतु ज्या पद्धतीचा मुंबईचा आकार आहे, विस्तार आहे, त्यानुसार पावसाळ्यामध्ये मुंबईची तुंबळ होऊ नये याकरता आजचा हा दौरा अतिशय महत्त्वाचा म्हणावा लागेल आणि मुंबईतील सर्वच नाल्यांची सफाई टप्प्याटप्प्याने होत आहे त्याचा आढावा आता स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। सुस्मिता, सध्या वडाळा भागामधल्या नाल्यांची सफाईची पाहणी मुख्यमंत्र्यांकडून केली जाते। आणखी मुंबईतल्या कोणकोणत्या भागात मुख्यमंत्री आज जाणार आहेत? झालेली आहे त्यानंतर मुख्यमंत्री आणि पालिकेच्या यंत्रणा या चुनाभट्टीच्या दिशेने जातील आणि त्यानंतर मिठी नदी जी मुंबईची मुख्य नदी म्हटली जाते त्या ठिकाणी नाले सफाईचा संपूर्ण आढावा ते घेणार आहेत। त्याचबरोबर जोगेश्वरी आणि दहिसर
याही ठिकाणी नालेसफाई कशा पद्धतीने सुरू आहे हे बघितलं जातं. हजारो कोटींचं टेंडर हे काढण्यात येतं. रेकॉर्ड ब्रेक आकडे 200 कोटीचे रेकॉर्ड ब्रेक आकडे जे आहेत ते यावर्षी आपल्याला पाहायला मिळालेले होते. त्यामुळे तितक्या मोठ्या प्रमाणामध्ये नालेसफाई होते का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. त्याचबरोबर मान्सून यंदा वेळेवरती आला तर कुठेतरी मोठ्या प्रमाणात या संपूर्ण परिसरामध्ये पाणी साचू शकतं आणि त्याचीच पूर्वतयारी म्हणून आता आपण बघतोय की मुंबई महानगरपालिकेच्या यंत्रणेसोबतच स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत आहेत. ज्या ज्या ठिकाणी हा गाळ उपसा केला जातो त्याचं लाईव्ह ट्रॅकिंग केलं जातं. तर लाईव्ह ट्रॅकिंगच्या मदतीनं तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये साधारणपणे किती गाळ जमा होतो याची एक अंदाज प्रशासनाकडे आहे. यावर्षी जर आपण बघितलं तर लहान मोठे नाले हे साफ करण्यास कुठेतरी उशीर झालेला होता. एक 15 ते 20 दिवसाचा उशीर झालेला होता. परंतु वर्षभरात हे गाळ उपसाचं काम सुरू राहणार असल्याचं म्हटलं जात आहे. मोठ्या नाल्यांमधून जवळपास 5 लाख मेट्रिक टन इतका गाळ काढण्यामध्ये यश आलेलं आहे. मुंबईतील मोठे नाले छोटे नाले यांचं तब्बल जे काम आहे ते 75%हून अधिक पूर्ण झाल्याचं एकीकडे म्हटलं जात आहे. तर काही भागांमध्ये पूर्व उपनगरांमध्ये ते 85%च्या जवळपास पूर्ण झालेलं आहे. मुंबईतील मोठे नाले लहान नाले तसेच मिठी नदी यांची एकूण लांबी जर आपण विचारात घेतली तर 679 इतके किलोमीटर लांबीचे हे नाले आपल्याला पाहायला मिळतात. त्यातील 309 मोठे नाले आहेत तर 1500हून अधिक लहान नाले आहेत आणि मुंबईत मुख्यत्वे 5 नद्या आहेत. या 5ही नद्यांचं स्वच्छ होणं त्या ठिकाणचं गाळ काढणं ही महत्त्वाची जबाबदारी यंत्रणेवरती असते आणि मान्सून पूर्व कामांची पूर्वतयारी कशी झाली आहे याचा आढावा घेतल्यानंतर आता काही वेळातच आपण बघू की मुख्यमंत्री हे माध्यमांशी संवाद साधणार आहेत. अगदी बरोबर आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी काय आदेश दिलेत तिथल्या सगळ्या अधिकाऱ्यांना आणि पालिका आयुक्तांना? सर एक बाईट द्याल. तर आपण पाहतोय ही दृश्य आहेत मुंबईतली वडाळा भागामधली. या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडनं संपूर्ण मुंबईतील नालेसफाई पाहणी दौरा सुरू आहे. त्यांच्यासोबत महापालिका आयुक्त भूषण गगरानी आणि त्याचबरोबर पालकमंत्री दीपक केसरकर सुद्धा आपल्याला दिसत आहेत. तर प्रसार माध्यमांशी नंतर संवाद साधू असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे. पुन्हा एकदा जाऊयात आमची प्रतिनिधी सुस्मिता भदाणेंकडे. सुस्मिता, मुख्यमंत्री तिथल्या अधिकाऱ्यांना सध्या ह्या पाहणी दौऱ्यानंतर काय त्यांनी आदेश दिलेले आहेत? मुख्यत्वे जूनच्या 1 तारखेपर्यंत 100% नालेसफाई पूर्ण व्हायला हवी. ज्या ज्या ठिकाणी गाळ बाहेर काढण्यात आलेला आहे त्याचं मॉनिटरिंग योग्य पद्धतीनं व्हायला हवं. कारण ज्या वेळेला अशा पद्धतीने गाळ उपसा केला जातो त्यावेळेला फुगीर आकडेवारी समोर आलेली आहे अनेकदा आणि त्याचवरनं विरोधकांनी वारंवार सरकारवर निशाणा साधलेला आहे. नालेसफाई ही केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षामध्ये गाळाचा उपसा किती झाला आहे, किती टक्के गाळाची विल्हेवाट लावलेली आहे, या सर्वच मुद्द्यांवरती भाष्य एकनाथ शिंदे यांनी ऑफिसर्स सोबत सर्व पालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत केलेलं पाहायला मिळतंय. आता याच वडाळ्यातील या केमिकल नाल्याच्या दुसऱ्या भागामध्ये ते स्वतः येऊन पोहोचलेले आहेत. ज्या ठिकाणी स्वच्छतेची मोहीम सद्यस्थितीमध्ये सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. गाळ उपसा केला जात असल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईतील या अशा पद्धतीच्या सफाईला वर्षभर प्राधान्य दिलं जातं. त्यासाठी हजारो कोटींचं मोठं बजेट सुद्धा पालिकेकडनं देण्यात येतं. परंतु ज्या पद्धतीचे आरोप वारंवार होत असतात की नालेसफाई ही केवळ कागदांवरती फुगीर आकड्यांवरती अवलंबून असते त्यावरती सुद्धा त्यांनी आक्षेप घेतलेला आहे. निश्चितच धन्यवाद सुस्मिता या सविस्तर माहितीसाठी.